महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग व महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमानं सुरू असणारा करिअर कट्टा हा उपक्रम. या उपक्रमाअंतर्गत महाराष्ट्रातील तरुणांना देशातील व विदेशातील प्रशासकीय संधींची ओळख व्हावी यासाठी म्हणून 52 आठवड्यांची अखंड संवाद शृंखला आयोजित करण्यात आलेली आहे. आणि या संवाद शृंखलेचं आजचं हे 4थं सत्र. या 4थ्या सत्रामध्ये मी रामेश्वर मोरे आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आजच्या सत्राचे सत्राध्यक्ष म्हणून उपस्थित सन्माननीय यशवंतजी शितोळे सर यांचं देखील मी मनपूर्वक स्वागत करतो. आपणा सर्वांचे मार्गदर्शक आणि आपल्याला नवीन नवीन माहिती जे आपल्यापर्यंत पोहोचवतात असे डॉक्टर तुषाबा शिंदे सर यांचं देखील या सत्रामध्ये मी सहर्ष स्वागत करतो. आजच्या सत्रास उपस्थित महाराष्ट्रातील करिअर कट्टाचे सर्व पदाधिकारी आणि महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थी यांचं देखील मी सहर्ष स्वागत करतो. आज आपण आंतरराष्ट्रीय शिक्षणाच्या आणि करिअरच्या संधी या विषयावर डॉक्टर तुषाबा शिंदे सर यांचं मार्गदर्शन ऐकणार आहोत. गेल्या सत्रामध्ये सरांनी आपल्याला UPSC द्वारे घेण्यात येणाऱ्या सर्व परीक्षा, भरली जाणारी पदे आणि त्याची तयारी कशा पद्धतीने केली पाहिजे, त्याचा सिलेबस कसा आहे, त्याची परीक्षा पद्धती कशी आहे यावरती सविस्तर मार्गदर्शन सरांनी आपल्याला गेल्या सत्रामध्ये केलेलं आहे. तरी आजच्या या सत्रासाठी विषय देण्यात आलेला आहे आंतरराष्ट्रीय शिक्षणाच्या आणि करिअरच्या संधी. तरी सन्मान्य डॉक्टर तुषाबा शिंदे सर यांना विनंती करतो की आपण महाराष्ट्रातील उपस्थित झालेल्या सर्व तरुणांना आपले अनमोल असे मार्गदर्शन करावे. डॉक्टर तुषाबा शिंदे सर. थँक्यू रामेश्वर आणि आपलं सर्वांचं मनपूर्वक पुन्हा स्वागत आपल्या 4थ्या सिरीज मध्ये. आजचा जो आपला टॉपिक आहे हा माझा खूप आवडता टॉपिक आहे आणि मला असं वाटतं की त्याचा फायदा सर्वांनी घ्यावा. आज जसं आपण टॉपिक मध्ये सांगितलेलं आहे की इंटरनॅशनल करिअर आणि इंटरनॅशनल एज्युकेशन, बेसिकली दोन्ही टॉपिक हे खूप मोठे झाले आजच्या याला. तर मी सुरुवात म्हणून मी पहिल्यांदा इंटरनॅशनल करिअर वरती हे करेल, जेणेकरून त्याचा एक मोठा आढावा तुम्हाला सर्वांना होईल. तर आपण आता पुढं वाढत असताना, पुढं जात असताना मी एक छोटीशी एक स्टोरी तुम्हाला माझीच सांगणार आहे. मी तोपर्यंत शेअर करतो कंटेंट, जेणेकरून तुम्हाला त्याचं एक छोटीशी एक परिचय यावा, जेणेकरून तुम्हाला जाणवेल ते. ओके, दिसतंय तुम्हाला? हो सर, दिसते. येस, हा. दिस वुड बी अवर स्टार्टिंग फॉर टुडेज वेबिनार सब्जेक्ट. सोबत आणखीन एक असं आहे की बऱ्याचशा वेळेस मला आता फोन येत आहेत सगळ्यांचे की सर म्हणे मराठी बोलताय, आम्हाला काही समजत नाही. थोडंसं काही हिंदी आणि काही इंग्लिश मी वापरण्याचा प्रयत्न करेन. बेसिकली मराठी मुलांना हे सर्वांना येतं, त्याच्यावर त्यांनाही फायदा हो, पण मेजर फोकस विल बी ऑन मराठी लँग्वेज वरली. बिफोर गोईंग अहेड विथ दिस सब्जेक्ट, मला एक गोष्ट माझी सांगावीशी वाटेल की व्हाय दिस टॉपिक इज व्हेरी इम्पॉर्टंट आणि प्रत्येकाने त्याच्यावर का लक्ष द्यावं आणि ह्या गोष्टी आपल्याला का माहिती नाहीयेत. जेव्हा मी UPSC ची तयारी करत होतो तर त्यावेळेस मी लायब्ररीमध्ये अभ्यास करायचो आणि त्यावेळेस मी पेपरमध्ये मराठी असेल आणि सोबत लायब्ररीमध्ये इंग्लिश पेपर यायचे, टाइम्स ऑफ इंडिया, इकॉनॉमिक टाइम्स. तर टाइम्स ऑफ इंडिया मध्ये त्यावेळेस युनायटेड नेशनचं सदर यायचं, बरेचसे टॉपिक. त्यावेळेस ना काही छोटीशी युद्ध म्हणा किंवा मालन्यूट्रिशन प्रॉब्लेम येत होते बाकीच्या आफ्रिकन कंट्रीमध्ये. तर त्यावेळेस युनायटेड नेशनचे सेक्रेटरी जनरल होते कोफी अन्नान, आणि त्यावेळेस कोफी अन्नान जेव्हा उभे राहायचं त्याच्या बाजूला 200 देशाचे पंतप्रधान, राष्ट्रपती उभे राहायचं. तर असं वाटायचं वा काय पद आहे आणि काय करण्याची क्षमता आहे या व्यक्तीमध्ये, किती काम करू शकतो तुम्ही गरिबासाठी. तर मनात एक इच्छा झाली की आपणही बनावं, युनायटेड नेशन मध्ये काम करा. तर त्यावेळेस मी 12वीला असेल. तर मीन व्हाईल माझं सिलेक्शन मेडिकलला झालं, पण मेडिकल मी घेतलं मुंबईला, कारण मुंबईमध्ये मला त्याचं गायडन्स भेटेल म्हणून. तर मनात आलं की आपल्याला आता युनायटेड नेशन मध्ये काम करायचं आणि त्या ठिकाणी मग आपल्याला का युनायटेड नेशन मध्ये जायचं, तर मग काय करायला पाहिजे. तर आपल्याला
युपीएससी द्यावी लागेल. मग युपीएससी मध्ये काय बनावं लागेल तर फॉरेन सर्व्हिस. मग माझ्या डोक्यात बसलं की मला तर IFS द्यायचं. ओके, मला फॉरेन सर्व्हंट बनायचं, मला भारताचा राजदूत बनायचं. तर मीन व्हाईल युपीएससी पास झालो, IFS न भेटतं मला IRPS भेटलं मार्क कमी असल्याने. ओके, तर मला खूप वाईट वाटलं. म्हटलं ठीक आहे चाललंय. तर मला ऍट द एज ऑफ 27 आय पास इन द युपीएससी. ही सगळ्यांना कहाणी ऐका, मस्त कहाणी आहे आणि यू शुड लर्न फ्रॉम इट. ओके, ह्या गोष्टी कोणी सांगत नाही, कोणी लाजतं सांगायला, पण बेसिकली माझ्या चुकातनं, माझ्या कमतरतेतनं तुम्हाला काय शिकायला पाहिजे, दॅट इज माय मोटो. आणि मला हसू येतं स्वतःच ते सांगतोय. तर मी भारताचं एकदम युपीएससी पास झालो, सिव्हिल सर्व्हिस पास झालो आणि जॉईन केलं. मग म्हटलं तरी आता मला पुन्हा तयारी करत, म्हणजे आणखीन 3-4 अटेम्प्ट दिले, पुन्हा मेज दिल्या. नंतर पास झालो नाही, नंतर खूप सिनियर झालो. म्हटलं आता स्विच एका सर्व्हिस मधनं दुसऱ्या सर्व्हिस मध्ये नाही, इट इज नॉट अ गुड. मग मला बाकीचे म्हणे आता बस झालं, आता काही गरज नाही म्हणे. तर म्हणलं ठीक. आता झालं काय, वयाच्या 34-35 नंतर आय मेट इन द ऑफिसर फ्रॉम द एशियन डेव्हलपमेंट बँक, मेट विथ द युनायटेड नेशन. ओके, मग आम्ही सहज बोलता बोलता आय जस्ट टोल्ड देम की आय जस्ट वॉन्टेड टू बिकम बट आय कुड नॉट क्वालिफाय अँड आय डिड नॉट गेट दॅट रँक अँड आय गॉट इन द Indian Railway Police personal service and I'm doing good. I'm very happy. I just lot of good thing bala bala. I met with the. पण तेव्हा मला कळलं की युनायटेड नेशन मध्ये जाण्यासाठी, वर्ल्ड बँकेत जाण्यासाठी इकडं मार्क घ्यायची गरजच नव्हती. युपीएससीचा मार्क. देअर इज अ सेपरेट एक्झाम कॉल्ड ॲज द इंटरनॅशनल सिव्हिल सर्व्हिस कमिशन. एक पिक्चर बघितला असेल तुम्ही कुठल्या तरी, तर त्या पिक्चर मध्ये मदर ऑफ ऑल बँक म्हणतात. एक पिक्चर मध्ये डायलॉग येतो, मदर ऑफ ऑल बँक्स इज अ वर्ल्ड बँक. ओके, तशी सर्व परीक्षाची एक परीक्षा आणखी नसते, हे मला वयाच्या 35 नंतर कळलं. दॅट इज कॉल्ड द इंटरनॅशनल सिव्हिल सर्व्हिस कमिशन. आणि ही मुलं जेव्हा पास होतात त्याच्यातनं, तर दे आर कॉल्ड ॲज अ इंटरनॅशनल डिप्लोमॅट अँड दे सॅलरी स्टार्ट फ्रॉम 1 crore. तर मी खूप हसलो स्वतःवर. मी माझ्या मिसेसला शेअर केलं आणि एक गोष्ट कळली की जे मला नॉलेज भेटलं नाही, एवढं मोठं युपीएससी पास करून त्या लेवलला गेल्यानंतर ते जाणतं. तर दॅट वॉज द माय इन्स्पिरेशन की नाही, म्हटलं मला जे कळलं नाही ते माझ्या बाकीच्या मराठी बांधवांना किंवा बाकीच्या बांधवांना, मुलांना कळावं, त्यांचं करिअर. जर मी वयाच्या 28व्या वर्षी मी युपीएससी तयारी केली, त्याच्याऐवजी जर मी इंटरनॅशनल सिव्हिल सर्व्हिसची कमिशनची केली असती तर करिअर वेगळं असू शकलं असतं, कंडिशन वेगळी असू शकली असते, मी जिथं बसलो तिथं वेगळं असू शकलं असतं. तर पर्पज ऑफ दिस सिरीज किंवा ज्या माध्यमातून तुम्हाला बोलतोय की ह्या गोष्टी तुम्हाला कळल्या, तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी कळली, तुम्हाला रस्ता कळला, मार्ग कळला, तुमचं जीवन सुद्धा वेगळं असू शकतं. नो डाऊट मला सुद्धा खूप छान करिअर गायडन्स भेटलं, मला हे भेटलं, पण आणखीन चांगलं भेटलं असतं जेव्हा तुम्हाला जायचं कळलं. आता मला आता स्पोर्ट्समॅन बनायचं आहे किंवा मला बिझनेसमॅन बनायचं, तर प्रत्येकाचे मार्ग वेगळे. तर दॅट इज अ काइंड ऑफ स्टोरी आय जस्ट वॉन्टेड टू शेअर यू. आय होप यू लाईक दिस स्टोरी. आणि हसलेही असाल तुम्ही, पण पर्पज ऑफ दिस इज टू शेअर विथ यू आणि तुम्हाला कळावं काही काही गोष्टी कशा चुकतात म्हणण्यापेक्षा काय काय मिस होतं. तर कमिंग टू द पॉइंट ऑफ इंटरनॅशनल करिअर जो आपण आता स्टार्ट करतोय आपण, दिस इज अ इंटरनॅशनल करिअर म्हणजे काय. इंटरनॅशनल करिअर मध्ये बऱ्याचशा गोष्टी असतात. तुम्हाला एक सगळ्यांना सांगतो, मुलं आहेत, यू कॅन आस्क द क्वेश्चन हिअर ऑल्सो. ज्यांना आवडलं किंवा काही पॉईंट आवडले, यू कॅन शेअर इन द चॅट बॉट आणि तुम्ही काही प्रश्नही सांगू शकता किंवा काही प्रश्न. तर याच्यामध्ये महत्वाचा मुद्दा काय, इंटरनॅशनल म्हणजे काय. इंटरनॅशनल मध्ये भरपूर काही गोष्टी येतात. इंटरनॅशनल मध्ये तुम्ही कॉर्पोरेट वर्ल्ड आहे, प्रायव्हेट इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन आहे, जे युनायटेड नेशन वर्ल्ड बँक. म्हणजे काय, तर 2, 3, 10, 100 देश एकत्र येऊन त्याची एक अग्रीमेंट होऊन एक ऑर्गनायझेशन बनतं. दॅट इज कॉल्ड द इंटरनॅशनल गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन. दॅट इज कॉल्ड द IGU. हे मला आता 40 नंतर कळतं. दॅट आय एम ट्राईंग टू शेअर. दॅट इज कॉल्ड द इंटर गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन. नंतर इंटरनॅशनल नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन असतात, जे NGO टाईप असतात, पण दे आर इन्फ्लुएन्सिंग द गव्हर्नमेंट वर्क. त्यांचं खूप मोठं काम असतं जे आपल्याला कळत नाही. आपण आपल्या जसं टप्प्यात राहतो, आपण आपल्या गावात राहतो, आपल्या शहरात राहतो, तर आपल्याला ते कळत नाही. तर दिस आर द काइंड ऑफ ह्यूज काइंड ऑफ थिंग.
आजचं जे आपलं सेशन आहे, इट इज नॉट ओनली for the student who are doing, it is for those also who are completed their graduation, they are doing any exam side by side, they are also considered for this is for the those who are attending the mid career people, ज्यांना मिड करिअर मध्ये आणखीन काही मेहनत करण्याची इच्छा आहे, नवीन काही करण्याची इच्छा आहे, त्यांच्यासाठी सुद्धा हे आहे. याचा खूप फायदा घेऊ शकता. याच्यामध्ये मी तुम्हाला सांगेल काय काय, पण महत्वाची गोष्ट आहे तुम्हाला काय करायचं. मुद्दा हे जे काय आहे तुम्हाला स्वतः करण्याची जिद्द पाहिजे. यू नीड टू हॅव दॅट काइंड ऑफ अम्बिशन. तर मला तुम्हाला सर्वांना एकच गोष्ट सांगायची पुढे जाताना, जेव्हा तुमच्या मनात येतं इट मीन्स यू आर कॅपेबल फॉर डुईंग दॅट थिंग. आर यू गेटिंग माय पॉइंट. तुम्हाला काहीतरी मला बनायचं, ऑफिसर बनायचं, इट मीन्स यू आर 50% डन. कारण तो विचार येणं शेतकऱ्याच्या मनात येणार नाही, किंवा घरी जो शिकलेला आहे त्याच्या मनात येणार नाही. आर यू गेटिंग माय पॉइंट. तर तुमच्या मनात जे येतं दॅट इज अ काइंड ऑफ 50% वर्क डन. त्याच्यानंतर तुमची मेहनत आणि लास्टचा 1% डिसाइडिंग फॅक्ट. तर दिस इज अ काइंड ऑफ थिंग. कम फॉर द नेक्स्ट सेशन दिस इंटरनॅशनल करिअर. दिस इज जस्ट तुम्हाला करिअरसाठी कोणतंही करता, याच्यासाठी तुम्हाला एक महत्वाची गोष्ट, यू नीड टू बी पॅशनेट. तुम्हाला हे करण्याची इच्छा आहे, काय असं हे नाही म्हटलं ते तसं नको आहे आपल्याला. नंतर इन दिस करिअर यू हॅव टू बी व्हेरी फोकस ऑन दॅट करिअर. नंतर एक पॉइंट येतो, एक काइंड ऑफ थिंग, महत्वाचा मुद्दा येतो सगळ्यांना सांगायचा, की बरेचसे काय होतात मुलांना, की बाबा हे आवडतं का ते आवडतं आणि मला त्याच्यामुळे ते आवडतं, असं नको आहे. इट इज अ काइंड ऑफ थिंग व्हेअर यू हॅव अ लॉट ऑफ गुड ऑपॉर्च्युनिटीज. जसं ह्या ठिकाणी इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन मध्ये 2 टाईपच्या ऑपॉर्च्युनिटी येतात. एक स्टार्टिंगला करिअरला तुम्ही वयाच्या 18, 20, 25 मध्ये असतात तेव्हा तुम्ही एंट्री करू शकता परमनंट एम्प्लॉय, किंवा त्याच्यानंतर तुम्ही आता समजा प्रोफेसर असाल किंवा एखाद्या अधिकारी असाल तरी यू कॅन अपियर फॉर दॅट थिंग. यू कॅन गो ऑन डेप्युटेशन टू द इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन. आय होप यू आर अंडरस्टँडिंग. तर तुम्ही मला इथे सांगत चला. कमिंग टू द अर्लियर वन, जेव्हा तुम्ही अर्लियर करिअर याच्यामध्ये जायला इच्छुक असतात, त्या ऑपॉर्च्युनिटीला जे एंट्रीद्वारे येतात त्याला बोललं जातं यंग प्रोफेशनल प्रोग्राम. यंग प्रोफेशनल प्रोग्राम म्हणजे काय, जी मुलं 18 ते 30 दरम्यान असतात त्या मुलांना तिथं अपियर करण्यासाठी एक एक्झाम घेतली जाते. दॅट इज कॉल्ड द यंग प्रोफेशनल प्रोग्राम अँड कंडक्टेड बाय द इंटरनॅशनल सिव्हिल सर्व्हिस कमिशन. नेक्स्ट, हे इंटरनॅशनल करिअर ऑर्गनायझेशन जे आहेत ह्या वेबसाईट अवेलेबल आहे, तुम्ही लिहून घ्या ज्यांना आवडतं किंवा हे. इट कॅन बी वन ऑफ द गुड काइंड ऑफ थिंग, ज्या ठिकाणी तुम्ही ऑपॉर्च्युनिटी बघू शकताय. जर तुम्हाला इच्छा नसेल दॅट कॅन बी ओके, पण मुद्दा असा आहे की तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. मला तुम्हाला सर्वांना सांगायचं आहे की ह्या गोष्टी तुम्हाला माहिती असल्या तर तुमचा एक व्हिजन खूप मोठा होतो. तर वेबसाईट इथे असतात inspira.un.org. इन्स्पायर एक अशी वेबसाईट आहे ज्या ठिकाणी पूर्ण जगातलं ज्या इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन आहे तिथल्या ऑपॉर्च्युनिटी ह्या एका ठिकाणी दिसतात. ज्याची कोणाची जर नसेल तुम्ही तिथे जाऊन स्वतःचं लॉग इन बनवण्याच्या आधी तुम्ही लॉगअप केलं तर तुमचं स्वतःचं अकाउंट बनतं. दॅट कॅन बी डन. नंतर करिअर UN.org साठी असते. नंतर एक महत्वाचा मुद्दा येतो की ह्या ज्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत ह्या ऑपॉर्च्युनिटीज बाबतीत माहिती कुठे भेटू शकते, त्याची तयारी कशी कशी केली जाते. तर त्या वेबसाईट आहेत बघा, www.openigu.com. खाली आहे http://ypun.org. खाली आहे UN जॉब्स. त्याच्यातल्या 2-3 जरी काढल्या, माहिती जरी काढली तर तुम्ही माहिती स्टडी करा. तुम्हाला काही डाऊट असतील यू कॅन आस्क मी. माझं जीमेल आयडी दिलेलंच आहे, तसं मी नसेल तर मी पुन्हा टाकून देईन. मागच्या काही सुंदर काही क्वेरी आल्या तर आवडलं मला. मुलं काही खूप क्युरियोसिटी आहेत. कमिंग टू द पॉइंट, व्हॉट इज द युनायटेड नेशन. युनायटेड नेशनचं एक तुम्हाला सांगतो माहिती. युनायटेड नेशन 1946 मध्ये, युनायटेड नेशनची स्टॅब्लिशमेंट 1946 मध्ये झाली आफ्टर सेकंड वर्ल्ड वॉर. की याच्यानंतर भविष्यामध्ये काही जगामध्ये काही युद्ध होऊ नये. आज या युनायटेड नेशनच्या 17 सबसायडरीज आहेत, जसं वर्ल्ड बँक आहे, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड आहे. तुम्ही आता ऐकलं असेल इंटरनॅशनल मॉनिटरी फंडने पाकिस्तानला कर्ज दिलं. ओके, काही प्रोजेक्ट चालू आहेत, वर्ल्ड बँक देतात, सगळ्या देशांना देतात.
नंतर एक आता तुम्ही रिसेंटली ऐकली असेल चायनाची एक चायना आणि ब्रिक कंट्री ब्राझील, रशिया, इंडिया, चायना यांनी एक यांच्या थ्रू एक एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँक बनवलेली आहे. आणखीन एक बँक आहे न्यू डेव्हलपमेंट बँक. ती एशियन कंट्रीजच्या डेव्हलपमेंटसाठी मदत करतात. तर दीज आर द काइंड ऑफ थिंग्स वेअर यू कॅन गेट अन ऑपॉर्च्युनिटी. मला एक सर्वांना सांगायचं असतं, तुम्ही ह्या वयात आहात, तुम्ही स्वप्न बघितलं तशीच तुम्ही मेहनत करा. स्वप्न तुमच्या डोक्यात आहे, मेहनत करण्याची तयारी आहे. आताच्या ह्या वयामध्ये 20-25 मध्ये तुम्ही जगात काहीही करू शकता. तर दीज आर द काइंड ऑफ थिंग. आज युनायटेड नेशन मध्ये 45,000 एम्प्लॉईज वर्क करतात आणि त्यांची मिनिमम सॅलरी अवरेज स्टार्ट होते 25 लाखापासून. ओके, कमिंग टू द नेक्स्ट. मी तुम्हाला आता जसं सांगितलं की इट वॉज स्टॅब्लिश इन 1948 आफ्टर ट्रीटी 1946. तर दिस इज स्टॅब्लिश इन द युएस. अँड महत्वाचा मुद्दा काय, युनायटेड नेशनचा जो खर्च येतो त्याच्यामध्ये 25% कंट्रीब्युशन युएसए मधून येतं. दे आर द 45,000 स्टाफ इज देअर. आणि ही जी एक्झाम कंडक्ट केली जाते किंवा जे पोर्टल बनवलं जातं दॅट इज थ्रू द इंटरनॅशनल सिव्हिल सर्व्हिस कमिशन कडनं आहे. दिस ऑफिस देर इज अ इंटरनॅशनल युनायटेड नेशन युनिव्हर्सिटी ऑल्सो स्टॅब्लिश इन द जापान, टोकियो. दिस इज अ काइंड ऑफ गुड करिअर. मी का सगळ्यांना म्हणतो युनायटेड नेशन आणि बाकीच्या कंट्रीमध्ये काही खूप ऑपॉर्च्युनिटीज आहेत. इथे एक तर सॅलरी तुमची चांगली आहे, तुमचं लाईफस्टाईल चांगलं आहे, यू आर कंट्रीब्युट इन अ व्हेरी मेजर वे इन टू दी इंटरनॅशनल पॉलिसी मेकिंग. खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी. आणि जे तुम्हाला सॅलरी मिळते दॅट कम्स थ्रू द टॅक्स फ्री. अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या तुम्ही जसं जसं पुढे जाल, जसं तुम्ही करिअरमध्ये जाल, दॅट विल अंडरस्टँड. बऱ्याचशा सगळ्यांच्या मनामध्ये प्रश्न असतील की युनायटेड नेशन मध्ये काम करतं कुठं कुठं. बऱ्याच जणांनी युनायटेड नेशन पहिल्यांदा ऐकलं असेल. तर युनायटेड नेशनच्या अंडर खाली काय काय काम कोणकोणत्या ऑर्गनायझेशन करतात, एक जसं तुम्हाला झलक देतो मी. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन आहे WHO, UNDP ऐकलं असेल, युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम, ICJ इंटरनॅशनल कोर्ट जज, ओके, इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस हे जे आहे हे पूर्ण भारतामध्ये तुम्ही ऐकलं असेल सुप्रीम कोर्ट. तसं पूर्ण जगाचं जे काही हेवे दावे होतात तर ते इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस मध्ये जातं, ICJ म्हणतो आपण. खाली तुम्ही बघितलं असेल ILO इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन, युनायटेड नेशन एशियन डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन, युनायटेड नेशन हाय कमिशन फॉर रिफ्युजी UNHCR. जगामध्ये कुठं भूकमरी होते तर तेव्हा फूड असिस्टंट दिलं जातं, दॅट इज थ्रू द फूड अँड ऍग्रिकल्चर ऑर्गनायझेशन. खाली बघा इंटरनॅशनल सिव्हिल एव्हिएशन ऑर्गनायझेशन. याच्यामध्ये खूप हे आहे, जगामध्ये जेवढं काही एव्हिएशन आहे जसं एरोस्पेस कंट्रोलिंग आहे ते याच्या थ्रू बघितलं जातं. वर्ल्ड फूड प्रोग्राम, जसं आफ्रिकेमध्ये जे काही गरीब देश आहेत त्यांना जे काही असिस्टंट दिलं जातं ते वर्ल्ड फूड प्रोग्राम थ्रू दिलं जात आहे. IMO इंटरनॅशनल मॉनिटरी ऑर्गनायझेशन, मेरीटाईम ऑर्गनायझेशन, सॉरी, क्लायमेट बाबतीत, UNFPA, वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशन, इंटरनॅशनल क्रिमिनल कोड, असे काही ऑर्गनायझेशन्स आहेत. इंटरनॅशनल ट्रेड सेंटर, WIPO बघत असाल, वर्ल्ड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशन. नंतर एक बघत असाल ITLS इंटरनॅशनल ट्रायब्युनल फॉर लॉ ऑफ सी. तर ह्या डिफरंट ऑर्गनायझेशन आहेत. बऱ्याच जणांना एक प्रश्न पडतो की माझा अनुभव वेगळा आहे, मला काय आहे. तर असं नाहीये, प्रत्येकासाठी ऑपॉर्च्युनिटीज अवेलेबल आहेत. तुम्हाला जाऊन बघावं लागेल, बोलावं लागेल, गायडन्स घ्यावं लागेल. ह्या ऑपॉर्च्युनिटी प्रत्येक ठिकाणी अवेलेबल. तर दॅट यू कॅन सी. एखादा कॉन्स्टेबल असेल, एखादा इन्स्पेक्टर असेल पोलिसामध्ये, पण त्याला सुद्धा खूप ऑपॉर्च्युनिटीज आहे. पण ते कसं लोकांना कळत नाही. तर दॅट इज अ काइंड ऑफ थिंग व्हेअर यू कॅन अप्लाय. आणि इथं एकदा काम केल्यानंतर यू कॅन गेट अ नंबर ऑफ एक्सपोजर फॉर द डिफरंट एंटिटीज. ओके, आय होप सो. तुम्हाला काही क्वेश्चन असतील मनामध्ये तर यू कॅन आस्क इन दिस, कारण ह्या ठिकाणी बऱ्याचशा काही गोष्टी तुम्हाला माहिती नसतील. मुद्दा हा आहे की तुम्हाला ते कळावं. नवीन जी मुलं आहेत, फ्रेशर काय अप्लाय करू शकतात, त्याच्यासाठी काय काय इलिजिबिलिटी आहेत. तर फ्रेशर शुड बी ग्रॅज्युएट. ह्या ठिकाणी बरेचसे जॉब असतात. एक इंटरनॅशनल जॉब असतात, लोकल जॉब असतात, नॅशनल जॉब असतात. जे नॅशनल जॉब असतात ते लोकली रिक्रुट करतात नॅशनल ऑफ दॅट कंट्री. समजा फॉर एक्झाम्पल अफगाणिस्तानमध्ये जर याचं एम्बेसी असेल किंवा रेसिडेन्सी असेल तर ह्या ठिकाणी नॅशनलसाठी तर जॉब ओपन असतात. लोकल म्हणजे जे खालचे जे जॉब आहेत, जे लोकली म्हणजे प्लंबर असतील किंवा ड्रायव्हर असतील, तर दे आर कॉल्ड द लोकल.
त्याच्यापेक्षा जे काही आहेत दॅट इज कॉल्ड द नॅशनल. आणि त्याच्यापेक्षा जे इंटरनॅशनल जॉब असतात ज्याच्यामध्ये P1 to P5 असे टाईप असतात जे तुम्हाला कळतील. तर त्याच्यामध्ये जे P1 to P5 आहे त्याची सॅलरी स्टार्ट फ्रॉम 60 लाख रुपये. इट कम्स इन द अराउंड. आता ह्या मी का सगळ्यांना सांगतो की ह्याच्यातले जॉबची जे काही जे इथलं जे स्टँडर्ड आहे दॅट इज व्हेरी हाय. आणि मला सगळ्यांना सांगू इच्छितो, बऱ्याचशा वेळेस वाटतं अरे मला बोलता येईल का, मला करता येईल का. प्लीज एक लक्षात घ्या, मी आता जसं बघतो काही नाहीये. मी आता बऱ्याच वेळेस मी आता आफ्रिकन डेलिगेट्स भेटतो, त्यांना इंग्लिश सुद्धा बोलता येत. तुम्हाला समजतं सर्वांना? इंग्लिश सुद्धा बोलता येत ना. ते इंग्लिश 4 शब्द बोलतात, मग पुढच्याला एक शब्द कळतो, मग म्हणतात नाही आय एम नॉट कम्फर्टेबल इन दिस, आय एम कम्फर्टेबल इन द फ्रेंच. त्यांना इंग्लिशही कळत नाही, स्वतःची लँग्वेजही बोलता येत नाही. तर आपल्याला काय वाटतं सर्वांना, अरे आपण कसं, काही नाही. तुम्हाला तुमच्या एरियामध्ये एक्सपर्टाईज पाहिजे, सर्वांना मी सांगतो. मी हा का सेशन पहिल्यांदा म्हणजे इंटरनॅशनल करिअरच्या अगोदर हे घेतला की तुमच्या मनात जे आहे, जे मलाही वाटायचं बिलकुल नाहीये, तुम्हाला स्वतःची मेहनतीनं तुम्हाला प्रूव्ह करता आलं पाहिजे. तुम्ही तुमच्या क्षेत्रात मेहनती असाल, तुम्ही स्वतःला प्रूव्ह केलेलं असेल, तर पीपल कॉल यू इररिस्पेक्टिव्ह ऑफ हाऊ मच यू आर. तुम्ही काळे आहात, गोरे आहात, इंग्लिश येतंय, काही बघत नाही, कोणी बघत नाही. पहिल्यांदा इज दॅट यू शुड प्रूव्ह युअर सेल्फ. तुम्ही तुमच्या एरियामध्ये प्रूव्ह केलं. फॉर एक्झाम्पल आज करिअर कट्टा माध्यमातून खूप मेहनत केली जाते. तर करिअर कट्ट्यामध्ये जेव्हा करिअर कट्ट्याने खूप प्रूव्ह केले, पण जेव्हा ह्याच गोष्टीवरती इंटरनॅशनल लेवलला त्यांना कॉल केले जाईल, इट इज नॉट बिकॉज ऑफ दॅट थिंग, इट इज बिकॉज ऑफ दे हॅव हेल्प द पीपल. लोकांना त्यांनी मदत केली, लोकांना करिअर गायडन्स केले, लोक खूप पुढे ह्या गोष्टी वाढत जाऊन तिथं पोहोचतात. तर तसंच एखाद्या व्यक्तीने सोशल वर्क केलेलं आहे, एखाद्या व्यक्तीने डॉक्टर आहे, तुमचं खूप नाव आहे, तर यू कॅन अप्लाय ॲज अ डॉक्टर देअर. तर खूप काही आहे, देर आर नंबर ऑफ ऑपॉर्च्युनिटीज आर देअर. तर दिस इज अ काइंड ऑफ थिंग. मला एक शॉर्ट एवढं सांगायचं, काही याच्यात तुमची इच्छा पाहिजे, जबरदस्त इच्छाशक्ती आहे, आणि त्याला करत राहणं गरजेचं. तुम्हाला आज आवडलं, 2 वर्ष केलं, सोडून दिलं असं नाही, जीवनभर त्याच्या मागे राहा. आज मी तुमच्या पुढे येताना मी आता एक 2 वेबसाईट बघत होतो, तर म्हटलं ह्या वेबसाईट तुम्हाला मी दाखवेल नंतर शेवटी. त्या वेबसाईट दाखवण्याचा पर्पज हा आहे की ह्या गोष्टी मलाही कळत नव्हत्या, पण आय एम स्टील ट्राईंग टू लर्न. आणि ते लर्न जेवढं झालंय ते मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतो, आणि प्रत्येकानं द्या. काय तुम्ही काही घेऊन जाणार नाही, तुमच्या डोक्यात आहे तेच घेऊन जाणार आहात. डोक्यातनं बाहेर पडलं तुम्हाला गेलं तर 100 लोक, आज अराउंड 100 लोक जॉईन आहेत तिथे, 100 लोकांच्या डोक्यात जात काहीतरी गोष्टी आहेत, कोणीतरी त्याचा फायदा झाला तर दॅट इज अन अचिव्हमेंट. कमिंग टू द पॉइंट, नेक्स्ट इज नॅशनल जॉब. प्रोफेशनल जॉब आहे, स्पेशलाइज आहे. मी जसं तुम्हाला आता बोललो, लोकल जॉब आहे, नॅशनल जॉब आहे, प्रोफेशनल जॉब आहे. जस्ट ऑलरेडी आय स्पोक. नाउ कमिंग टू द पॉइंट इज दॅट प्रत्येकाला एक प्रश्न पडतो, मी आहे, मला कसं, मला माझ्यासाठी जॉब अवेलेबल आहेत का? तर दीज आर द कॅटेगरीज ऑफ द जॉब्स वेर यू कॅन सी. इंजिनियर्स आहे, डॉक्टर्स आहे, आयटी मध्ये कोणी कोर्स केलाय, कोणाला नसेल त्यांना आयटीचा कोर्स केला तरी चालतो. दे डोंट नीड अ एक्सपर्टाईज इन द सॉफ्टवेअर ऑर वेबसाईट ऑल दॅट. तुम्ही पुढे वाचू शकता, पोलीस ऑफिसर, ऍडमिनिस्ट्रेटर, एन्व्हायरमेंट, कोणी झाडं झुडपं बघत असेल त्याच्यासाठी सुद्धा, पण यू नीड अ गुड काइंड ऑफ ग्रॅज्युएशन डिग्री. आणि सर्वात महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो सगळ्यांना, की लोकांना वाटतं ते मला पीएचडी लागेल, असं काही नाही. आफ्टर 12वी ग्रॅज्युएट डिग्री विथ युअर एक्सपोजर, आणि तुम्ही एवढं जरी करून अप्लाय केलं, यू कॅन गेट अ कॉल, प्रोव्हाइडेड तुम्ही इंटरव्ह्यू मध्ये तुम्हाला स्वतःला प्रूव्ह करायचं. अकाउंटर, ऑडिटर, कॉन्फरन्स एक्सपर्टर, मॅनेजर, सेफ्टीमध्ये, एव्हिएशन मध्ये, लॉजिस्टिक मध्ये, जे पार्सल अँड मॅनेजमेंट करतात, लॉजिस्टिक सप्लाय, ते सुद्धा, पीस कीपिंग, पर्सनल सेक्रेटरी, ह्युमन राईट्स, लँग्वेज. मेजर जास्ती जात नाही आता सध्या, फक्त एवढं तुमच्या माहितीसाठी सांगतो, जेणेकरून आपल्याकडे टाइम कमी आहे. आता आहेत ह्या जॉब कॅटेगरी. तर प्रत्येकाने याच्याकडे बघा, जी कोणी एमपीएससी तयारी करते, युपीएससी करते, ग्रॅज्युएशन करतं कोणी, त्याला सर्वांनाही कामाचं आहे. सिनियर मॅनेजमेंट आहेत, ते सेक्रेटरी जनरल, हे खूप हायेस्ट लेवल, आफ्टर 25 इयर ऑफ सर्व्हिस यू कॅन अप्लाय. प्रोफेशनल मध्ये P1 to P5 कॅटेगरीज. युअर सॅलरी स्टार्ट फ्रॉम 50 लाख ते 1.5 करोड रुपये या P1 to P5 मध्ये. त्याच्यामध्ये व्हॅरियस कॅटेगरीज आहेत. ज्यांना काही प्रश्न येत असतील ते चॅटबॉट मध्ये टाकल्यानंतर मी त्याला कन्सिडर करून उत्तर देईल, आणि ज्यांना काही प्रश्न असतील जे इथे देऊ शकलो नाही, तर स्पेसिफिक क्वेश्चन असतील, तुम्ही मला मेल करू शकता.
नंतर आहे नॅशनल प्रोफेशनल कॅटेगरी. हे बघा P1 to P5 मध्ये जे जॉब येतात ते आर अपॉइंटेड थ्रू द इंटरनॅशनल कॅन्डिडेट. म्हणजे चायनामध्ये जॉब असेल, इंडियन और आफ्रिकन और युरोपियन मेंबर विल अप्लाय. It doesn't mean that the Chinese cannot apply. It can, but recruitment process will be the international. नॅशनल मध्ये मी जसं सांगितलं, लोकल P लेवल, नॉन हेडक्वार्टर लेवलचे पोस्ट आहेत. फील्डमध्ये 4 to 7 टाईप असतात. FS 4 to 7, त्याच्यामध्ये 6 to 12 इयरचा अनुभव असतो. जनरल सर्व्हिसेसमध्ये ट्रेड, काफ, सिक्युरिटीमध्ये जी म्हणतो त्या. याच्यामध्ये आणखीन सगळ्यांना सांगतो, जी मुलं आता ग्रॅज्युएशन घेतात ती मुलं UN मध्ये सुद्धा आताही काम करू शकतात, भारतामध्ये किंवा भारताच्या बाहेर. आता रिसेंटली मला एक इंटर्नशिप साठी मला कॉल केला होता. ही वॉज फ्रॉम द बँगलोर. MA इंटरनॅशनल सायन्सचा, पॉलिटिकल सायन्सचा विद्यार्थी होता. ही अप्लाइड फॉर द इंटर्नशिप. आणि जे आपलं सार्क आहे, SAARC, सार्क नावाची 7 एशियन कंट्रीज आहे, भारत, पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ, श्रीलंका, अफगाणिस्तान यांनी मिळून जी सार्क नावाची संस्था बनली, त्याचे हेडक्वार्टर नेपाळला काठमांडूला आहे. तर त्या मुलाचं अप्रूव्ह झालं आणि ही हॅज गॉन देअर. ही वॉन्टेड सम हेल्प फ्रॉम मी. वी डिड इट. तर मुद्दा कसा आहे की तुम्ही हे करत असताना सुद्धा 1 महिन्याची इंटर्नशिप घेऊ शकता. तुम्ही जा, तुमचं एक व्हिजन वेगळं होतं. UN व्हॉलेंटरी आहेत. UNच्या ज्या संस्था, कमीत कमी 5 ते 10 संस्था भारतामध्ये दिल्ली, मुंबई, चेन्नईला काम करतात. तिथे सुद्धा अप्लाय करू शकतो, कन्सल्टंट म्हणून करू शकतो, यंग ज्युनियर. तर दीज आर द काइंड ऑफ ऑपॉर्च्युनिटीज आर देअर. दीज आर द काइंड ऑफ ऑपॉर्च्युनिटीज आर देअर. तर मी आता पुढे जाण्याच्या अगोदर थोडे काही क्वेश्चन आलेत 5-6, ते मी घेतो जेणेकरून सगळ्यांचे काही क्वेश्चन असतील. थँक्यू, सगळ्यांना आवडतं असं दिसतंय मला. मिहिरचा एक प्रश्न आहे, मिहिर भिडे. There are the opportunity in the UN, same there and the BRICS and G20. Definitely G20 मध्ये सुद्धा, ब्रिक्स मध्ये, आता जसं मी बोललो सार्क, ब्रिक्स ह्या याच्यामध्ये आहे. ब्रिक्स म्हणजे ज्यांना माहिती नाही ते सांगतो. ब्राझील, रशिया, इंडिया, चायना, साऊथ आफ्रिका यांचे जे यांचं जे क्लब होऊन एक ऑर्गनायझेशन आहे. तर ब्रिक्स अंडर खाली आता जसं मी बोललो, एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँक, एशियन डेव्हलपमेंट बँक, नॅशनल न्यू डेव्हलपमेंट बँक नावाच्या बँका याच्या अंडर खाली चायनाने डेव्हलप केला विथ कॉर्पस ऑफ $100 बिलियन. $1 बिलियन म्हणजे 5,000 कोटी रुपये, सॉरी 7,500 कोटी रुपये. तसे 100 बिलियन मल्टिप्लाय 7,500 करा, तेवढं त्याचं बजेट असतं. तर डेफिनेटली देअर आर द ऑपॉर्च्युनिटीज आर देअर. आर देअर डिफरंट टाइप ऑफ एक्झाम फॉर IMO, UN? There are the combined kind of opportunity come. These are the kind of, suppose IMO, WHO थ्रू जे काही एक्झाम येतात, त्याच्यात प्रत्येकाची वेगळी एक्झाम जरी असली पण त्या ऑपॉर्च्युनिटी वेगवेगळ्या टाइमला येतात. तर तुम्ही यू कॅन अप्लाय फॉर द IMO, UN, ब्रिक्स साठी. तुम्हाला मी आता दाखवेल काही वेळानंतर त्याचे वेबसाईट. त्या वेबसाईटवरती तुम्ही काम करू शकता आणि तुम्हाला काही अडचण आली यू कॅन टेल. माधवी बोरसेचा प्रश्न आहे, एक्झाम पॅटर्न कसा असेल? तर एक्झाम पॅटर्न हा मी तुम्हाला सगळ्यांना एक सांगतो. याच्या एक्झाम पॅटर्न बाबतीत मी तुम्हाला सांगेल कसं, त्याचं वेबसाईट सांगेल. आणि पण एक लक्षात घ्या, याच्यामध्ये जे प्रश्न आहेत, तुम्ही यंग प्रोफेशनल प्रोग्राम मध्ये तुम्ही अप्लाय करता, तर तुमचे जे क्वेश्चन असतात तर जनरलाइज टाईपची असतात. तुमची कम्युनिकेशन स्किल, जर तुम्ही जर युनायटेड नेशन डिप्लोमॅट असाल आणि त्या ठिकाणी जर फ्लड आलं आणि पूर्ण देश ध्वस्त झाला, तर तुम्ही कसं ऍक्शन करणार, तुम्ही कशी मदत करणार, जर असं सिच्युएशन क्रिएट झाली तर तुम्ही कसं त्याला हे करणार. बेसिकली तुम्हाला सिच्युएशनल क्वेश्चन विचारले जातील रायटिंग पहिल्यांदी, आणि त्याच्यात क्वालिफाय झाल्यानंतर इंटरव्ह्यू होतो अर्ध्या तासाचा, ऑनलाईन होतो. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची फीस नसते, कुठल्याही प्रकारचं काही नसतं, ऑनलाईन असतं. एनीबडी कॅन अप्लाय. तुम्हाला $100 सुद्धा फीस नसते. तर दिस इज अ काइंड ऑफ गुड थिंग. तर इट इज अ व्हेरी काइंड ऑफ थिंग. महत्वाचा मुद्दा काय, तुम्हाला मी सगळ्यांना सांगतो, महत्वाचा मुद्दा यू शुड डेव्हलप ऍज अ पर्सन, हॅव अ कमांड ओव्हर द गुड कम्युनिकेशन स्किल. सगळं हे करायचं, काही विचार नसतो, काही वाटत नसतं. यू कॅन डू इट. तुम्ही हे मनात एक भरोसा केला, तुम्ही हे करत करत सुद्धा हे अप्लाय करू शकता. मी तुम्हाला वेबसाईट सांगेल थोड्या वेळात. नेक्स्ट क्वेश्चन आहे स्नेहा पिवलकर. नमस्कार स्नेहा. तयारी करतात, त्यांना विद्यार्थ्यांना प्लॅन बी सोबत ह्या सेक्टरमध्ये प्रयत्न करणे फायदेशीर ठरेल का? 100% फायदेशीर ठरेल. युपीएससी करताना तुम्हाला काही दिवसांना कळेल, युपीएससी पेक्षा हेच छान आहे.
तर डेफिनेटली प्लॅन बी हा रेडी ठेवा, आणि प्लॅन सी बाबतीत मी तुम्हाला काही दिवसात सांगणारच आहे. आय विल टेल यू. पण तुम्ही जेव्हा हे कराल तर तुम्हाला कळेल की देर इज नो बर्डन. इट इज अन ऑल काइंड ऑफ युअर डेव्हलपिंग युअर पर्सनॅलिटी. ह्या एक्झाम मध्ये जे प्लॅन बी एन सी मध्ये तुम्हाला पर्सनॅलिटी, कम्युनिकेशन, कॉन्फिडन्स, एक्सपिरियन्स वाढवायचा आहे. युपीएससी करताना ह्या ऑटोमॅटिक गोष्टी वाढत जातात, आणि तुम्ही जेव्हा एक्झाम कंटिन्यू देताय तर स्वतःला कॉन्फिडन्स येते. आणि मी तुम्हाला सर्वांना एक गोष्ट सांगतो, आय ऑलवेज रिकमेंड यू शुड डू ऍटलीस्ट 2 to 3 month जॉब व्हाईल डुईंग द युपीएससी. या 2 ते 3 महिन्यामध्ये तुम्ही जेव्हा टाइम असतो, 15 दिवस का असेल, काम करा. तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये वेगळा एक कॉन्फिडन्स येईल, वेगवेगळा एक चार्म येईल, एक रौनक येईल. चेहरे पे एक म्हणतो ना आपण हिंदी म्हणतो, ते चेहरे पे बहुत रौनक आहे. ह्या कामामुळे रौनक येतो. आज जे मी तुम्हाला बोलतोय ह्या खूप अनुभवानं बोलतोय मी. तर डेफिनेटली दिस विल बी द प्लॅन बी फॉर यू ऑल, प्रोव्हाइडेड तुम्हाला ते आवडलं पाहिजे. बीसी डिग्री चालेल का? डेफिनेटली चालेल, आणि पळेल आणि धावेल. बीसीए, एमसीए, बीएससी, कॅम्प्युटर काहीच चालेल. कोणती डिग्री आणावी? यशवंतराव चव्हाणची डिग्री चालेल, पण प्रयत्न करा दुसरं घ्यायचा प्रयत्न करा. इग्नो चालेल. नेक्स्ट क्वेश्चन इज अबाउट द लँग्वेज एक्सपर्ट. आंतरराष्ट्रीय कोणत्या संधी उपलब्ध आहेत? खूप आहे. युनायटेड नेशन मध्ये तुम्ही जर्मन असाल. आता मी सगळ्यांना सांगतो ज्यांना लँग्वेज मध्ये काम करायचं, प्लीज चायनीज शिका. येणारा काळ हा चायनाचा असेल, याच्यापेक्षा मी काही बोलणार नाही. चायना इज आज खूप पुढे गेलेला आहे. येणाऱ्या काळामध्ये मी सांगतो तुम्ही चायनीज लँग्वेज जर प्लॅन बी म्हणून जरी केला तरी तुमचं करिअर बनू शकतं. पण तुम्हाला कळलं पाहिजे कुठं अप्लाय करू शकतो, कुठं काय करू शकतो. दॅट कॅन बी डन. ओके. नेक्स्ट क्वेश्चन इज, आय वुड लाईक टू आस्क द क्वेश्चन विथ एक्झाम्पल दॅट इफ अ स्टुडंट हॅज अ कम्प्लिटेड हिज ग्रॅज्युएशन इन एनी सेक्टर, व्हॉट स्टेप्स ही शुड कॅन फॉलो टू गेट इन टू दिस जॉब. पूर्व वानखेडे यांचा प्रश्न खूप सुंदर प्रश्न आहे. हे बघा, मुद्दा मी पहिल्यांदा सगळ्यांना सांगतो, दिस इज व्हॉट आय एम टेलिंग यू. इट इज नॉट ओनली फॉर द डुईंग जॉब पीपल, दिस इज फॉर द ग्रॅज्युएट पीपल, दिस इज फॉर द पीपल हु आर डुईंग द जॉब देअर. तर कमिंग टू द पॉइंट, the people who have completed their education, they can apply directly in the young professional program. जी आता वेबसाईट मी दाखवेल त्या वेबसाईटवर जा, त्याचा पूर्ण अभ्यास करा. तुम्हाला कळेल की एखादा 25 वर्षाचा गावातला पोरगा सुद्धा अप्लाय करेल. तर तुम्हाला बोलता आलं पाहिजे, ठोकून बोलता आलं पाहिजे. माझा जो प्रयत्न आहे तुम्हाला इथं बोलण्याचा, कारण मी जे चुका केल्या किंवा मी जे मिस केले, मी जे असं वाटतं ह्या गोष्टी मुलांना कळायला पाहिजे, त्या गोष्टी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करा. आणि ठोकून बोला, ठोकून करा. म्हणजे गावाकडचे जे म्हणतो ना तेच मी तुम्हाला सांगतो. कॉन्फिडन्सची कमी, आपल्या मुलांमध्ये एज्युकेशनची कमी नाहीये. आपल्या मुलांमध्ये कमी आहे कम्युनिकेशन अँड कॉन्फिडन्स. 2 सीचा मी म्हणतो 5 सी पाहिजेत मला. कम्युनिकेशन पाहिजे, कॉन्फिडन्स पाहिजे. ह्या गोष्टी महत्व, ह्या 2 जरी गोष्टी आल्या, ह्या 2 गोष्टी कधी येतात? चांगलं मार्गदर्शन, चांगली मेहनत करण्याची तयारी, आणि तुम्ही काम करत राहणं गरजेचं आहे. लोक म्हणतात की कॉन्फिडन्स नाही. अरे कॉन्फिडन्स कसं येईल बाळांनो? बोलतच नाही इंग्लिश, कामच केले नाही, कसं घंटा कॉन्फिडन्स येईल? ओके, हा मुद्दा आहे. त्याच्यामुळे सगळ्यांना हे कमिंग टू द प्रश्न आहे पूर्वाचा, ज्याच्यामध्ये who have completed graduation can apply, can prepare. आणि लक्षात घ्या, युनायटेड ज्या काही एक्झाम आहेत, इट टेक्स 1 to 2 year ऑफ गेटिंग द जॉब. आणि मुद्दा आहे, जसं जसं प्रश्न येत राहतील, म्हणजे जसं जसं हे आहे, इथं तुम्हाला खूप नेटवर्किंगची गरज असते. पण 1 ते 2 वर्षामध्ये नेटवर्किंग होऊन जातं. नेटवर्किंग त्यांनाच करता येतं ज्यांच्यात काहीतरी असतं, कॉन्फिडन्स असतो, बोलण्याची असते. तुम्ही गेला येडाबेडा मला त्या कॉन्टॅक्ट मला कोण उभं करणार आहे? इट इज अ टॅक्ट, आणि त्याला वेळ लागतो, अनुभव. अंडर ग्रॅज्युएट म्हणजे बीसीए, एमसीए सुद्धा चालेल. म्हणजे ग्रॅज्युएशन बीएचं चालेल, पण लँग्वेज ज्यांना जे गोष्टी पाहिजे त्या गोष्टीची माणसं त्या ठिकाणी पाहिजे असतात. अंडर ग्रॅज्युएट 12वी जर मुलगा असेल, सेक्युरिटीचा अनुभव तो 12वी जाऊन 10 ते 12 लाख कमवेल तो तिथे, चांगली चालेल. तिकडे जर 20,000 भेटेल, तिकडे त्याला 40-50 हजार भेटेल. जर तुमच्याकडे काही स्किल असेल, यू कॅन गेट अ गुड स्किल. ह्या ठिकाणी अजयचा प्रश्न, एज लिमिट फॉर पोस्ट यंग प्रोफेशनल साठी 18 ते 30 ही एज लिमिट आहे. पण बाकीच्या जेवढ्या पोस्ट आहेत डेप्युटेशन वरती त्याला एज लिमिट काही नाहीये. 50, 55, 60च चालतं.
मग रिटायरमेंट नंतर सुद्धा अप्लाय करू शकता. अभिषेक एकनाथ विडवे, वायवा कॉलेज, विरार, करिअर कट्टा. घंटा घंटा शब्द आवडले. ओके, थँक्यू. जॉब मध्ये लँग्वेज बॅरियर आहे का सर? एक लक्षात घ्या, तुम्हाला पुढे जाण्यासाठी, स्वतः प्रूव्ह करण्यासाठी लँग्वेज बॅरियर नाहीये. तुम्हाला जेव्हा तुम्ही प्रेझेंट करता दॅट टाइम यू नीड युअर लँग्वेज. मी जेव्हा तुम्हाला बोललो की लँग्वेज हे नाही, मला मुद्दा हे म्हणायचंय की तुम्हाला जॉब साठी तुम्हाला एक्सपर्टाईज लँग्वेज कम्युनिकेशन किंवा असं काही एकदम ते असतं ना का, मुंबईची मुलं येतात किंवा दिल्लीची असं चांगल्या कॉन्व्हेंट मिडियमची, अशी गरज नाही. एक सफिशियंट गुड मॉर्निंग सर, आय एम डॉक्टर तुषार शिंदे सर, आय एम एक्सपर्ट इन धिस अँड आय एम एबल टू डू दिस अँड आय डेफिनेटली डू गुड जॉब, एवढं म्हणता आलं बस झालं. पण तुम्हाला एकदम स्मार्ट चेहरा, गोरं, काही गरज नाही, काही लावून द्यायची गरज नाही. यू नीड टू एक्सप्रेस युअर कॉन्फिडन्स. दॅट इज अ काइंड ऑफ थिंग. प्लीज त्याच्यामुळे डोक्यातनं काढून टाका. आणि एक मुद्दा एक लक्षात घ्या, मी मुलांना, आपल्याकडे आता फक्त 5 ते 10 मिनिटं आहेत, थोडं मी क्वेश्चन घेतो नंतर हे करेन. तर मी सगळ्यांना एक गोष्ट सांगतो की मुद्दा काय येतो माहित आहे का, की जेव्हा तुम्हाला एक जॉब द्यायचा आहे, ओके, आणि जर 100 ऍप्लिकेशन आला तर जो जास्त बोलेल, जास्त चांगला बोलेल, चांगला बॅकग्राऊंडचा असेल तर त्याला निवडणार. आता तुम्ही म्हणाल की बाबा हा स्मार्ट आहे मलाच घ्या, आता असं नाही चालणार. तर कॉन्फिडन्स तिथं कॉम्पिटिशन येते, त्यावेळेस तुम्हाला प्रूव्ह करण्यासाठी लागतं. परंतु मी त्याच्यामुळे म्हणतोय की इट डज नॉट रिक्वायर्ड, बट यू नीड टू बी बेस्ट इन युअर एरिया ऑफ वर्क, अलॉंग विथ यू प्रूव्ह युअर सेल्फ. आणि सगळ्यात मोठा गुण मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो, तुमचा एक साधेपणा, तुमचं जेन्युइननेस, हंबलनेस, ह्या गोष्टी लास्टला मॅटर करतात. कोणी म्हणत असेल मला आय कांट बी कनिंग, मी जास्त स्मार्ट नाहीये, ठीक आहे, पण एक लक्षात घ्या, तुमची मेहनत लास्टला, तुमचा साधेपणा, तुमचं जेन्युइननेस, हंबलनेस, ह्या गोष्टी लास्टला मॅटर करतात आणि इट हेल्प यू. इज देअर एनी एंट्रन्स एक्झाम बिफोर द इंटरव्ह्यू कॉल सर? डेफिनेटली ह्या एक्झाम, जसं आता फॉर एक्झाम्पल युएनच्या याच्यामध्ये सगळ्या याच्यामध्ये तुम्ही अप्लाय करता, तर तिथे त्याची त्या जॉबसाठी एक्झाम होते. समजा फॉर एक्झाम्पल एक जॉब ओपनिंग असेल, त्या जॉबसाठी जेवढे काही मुले येतात, समजा त्या ठिकाणी समजा 200 ऍप्लिकेशन येतात, तर युएनच्या साईटवरती देर इज आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा सॉफ्टवेअर असतो. तिथं तो काय करतो, 100 ऍप्लिकेशन आले त्याला तो ऑटोमॅटेशन करून जो रिक्वायर्ड क्वालिफाईड कॅन्डिडेट आहे त्याला तो सिलेक्ट करतो 100 मध्ये. त्याच्यातनं तो 20 ऍप्लिकेशन सिलेक्ट करतो. ओके, ह्या 20चं तो नंतर त्याची एक्झाम होते, ऑनलाईन रिटर्न एक्झाम होते, आणि त्या 20 मधनं 4 ते 5 लोकांना सिलेक्ट करतात इंटरव्ह्यूसाठी एका जॉबसाठी. आणि मग त्या 3 ते 4, 5 मधनं जो काही सुटेबल कॅन्डिडेट आहे त्याला फायनलाइज केलं जातं. तर देर इज अन एक्झाम, ऑनलाईन असते, रिटर्न असते. नंतर आहे स्नेहा, जर युपीएससी साठी ठराविक अभ्यासक्रम कौशल्य आवश्यक असतील तर इंटरनॅशनल सिव्हिल साठी कुठला ठराविक अभ्यासक्रम आहे का? त्यासाठी कौशल्य प्राधान्य देण्यात येतं. युपीएससी साठी डेफिनेटली सिलेबस आहे, याचा सुद्धा स्पेसिफिक सिलेबस असतो. पण मला असं वाटतं युपीएससी मधनं थोडं ऍडिशन इंटरनॅशनल केले की सगळं कव्हर होतं. युपीएससी इज अ मदर ऑफ ऑल एक्झाम. युपीएससी केलेला पोरगा जगात कुठेही जाऊन आपलं घर चालवू शकतो, असं ह्या मताचं आहे. तर युपीएससी जर केलं असेल तर इंटरनॅशनल सिव्हिल सर्व्हिस कमिशनचा जो काही आपला सिलेबस फक्त इंटरनॅशनल लेवलचा त्या जॉबच्या रिलेटेड तुम्हाला फक्त अभ्यास करायचा, बाकी एक्स्ट्रा काही नाही. आता एवढं मी अनुभव घेतल्यानंतर मला हे जाणवतं, थोडंसं आहे, तुम्हाला एक जस्ट 5% तुम्हाला एक्स्ट्रा करावं लागेल. पण त्या 5% एक्स्ट्रा अभ्यास केल्याचा फायदा तुम्हाला युपीएससीचा अभ्यासालाही होणार आहे, इंटरव्ह्यूला होणार आहे. त्याच्यामुळे दिस इज अ विन विन सिच्युएशन. ओके, these are the question has been completed. Now we take the last एक हे आहे, good kind of questions are coming. I'm happy. Next is तुम्ही आता बघत असाल त्याच्यामुळे जस्ट तुम्हाला एक मोठा मोठा एक प्लॅन देतो, जेणेकरून तुम्हाला कळायला, म्हणजे तुम्ही ज्या लेवलने प्रश्न आले त्याच्यावर एक जाणवतं की तुम्हाला इंटरेस्ट आहे आणि तुम्हाला करण्याची इच्छा आहे. तर ह्या लेवलला तुम्हाला कळेल. आता जसं फॉर एक्झाम्पल मी खालनं जातो, मी जनरल सर्व्हिसेस असतात ह्या
भारतामध्ये जर युनायटेड नेशनचे असते तर युनायटेड नेशनचे ऑफिस, तर जे जनरल सर्व्हिस असतात त्या लोकलीच भरल्या जातात, पण त्याच्या सॅलरी जास्ती नसतात. भारतामध्ये 20,000 असेल नॉर्मल ठिकाणी, ते 25-30 हजार रुपये जॉबला देतात. ट्रेड, क्राफ्ट, प्लंबर, ड्रायव्हर टाईपचे असतात. नंतर फील्ड सर्व्हिस आहे, त्याच्यामध्ये F7 मध्ये फील्ड सर्व्हिसचा FS म्हणतो आपण, 4 to 7. त्याला 6 ते 12 वर्षाचा अनुभव असतो. इट इज अ नॅशनलाइज लेवलमध्ये इथे घेतले जातात. इथे लोकल सिटीजनलाही जॉब दिले जातात, ह्या त्यांना दिले जातात. 6 ते 12 वर्षाचा अनुभव असतो. तर ह्या ठिकाणी त्यांना जी सॅलरी स्ट्रक्चर असतं दॅट इज अ गुड, आणि यू हॅव द गुड लाईफस्टाईल इन द इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन मध्ये. त्या ठिकाणी पुन्हा येतो आपण नॅशनल प्रोफेशनल ऑफिसर्स. याच्यामध्ये लोकल पी असतं, त्याच्यामध्ये नॅशनल ऑफिशियल मधनं NO घेतलेलं असतं, त्याच्यामध्ये ABCD कॅटेगरी असतात. लोकल पी लेवल, नॉन हेडक्वार्टर, याच्यामध्ये यू गेट अ स्टार्टिंग सॅलरी स्टार्ट फ्रॉम 15 to 20 लाख रुपये. यू कॅन अप्लाय. नॅशनल प्रोफेशनल मध्ये ज्यांना अनुभव आहे आणि फील्डमध्ये तुमचा जो अनुभव असतो बेसिक त्या लेवलला अनुभव असताना यू कॅन अप्लाय. तर यू कॅन चेक हिअर. नंतर प्रोफेशनल आणि हायर कॅटेगरीज जे असतात, दीज आर द प्रोफेशनल सर्व्हिसमध्ये P1 to P5 पर्यंत जे असतात त्या एरियामधले एक्सपर्ट असतात, ज्यांनी इंटरनॅशनल लेवलला काम केलं. त्याची 2 वर्ष, 5 वर्ष, 7 ते 10 अशा सर्व्हिसचे अनुभव यू कॅन अप्लाय. नॉर्मली युनायटेड नेशन और इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन जे आहे ते आस्क फॉर द ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट. दे डू नॉट आस्क, म्हणजे इव्हन दे नॉर्मली आस्क ग्रॅज्युएशन, BA, MA, BSc. खूपच हायर असेल तर ते आस्क फॉर द PG, MA किंवा MSc केलेलं, BMTech केलेले जे आहेत ते नॉर्मली, पण त्यांना दे आस्क फॉर द काइंड ऑफ एक्सपिरियन्स ऍज वेल एज द दे नीड अ इंटरनॅशनल एक्सपोजर. ओके. नंतर दीज आर द सिनियर काइंड ऑफ अपॉइंटमेंट, सेक्रेटरी जनरल, डेप्युटी सेक्रेटरी जनरल, ह्या लेवलचे जे पोस्ट असतात त्याला 20 to 25 इयर ऑफ सर्व्हिसच्या ह्याच्याने असतात. तर दीज आर काइंड ऑफ कॅटेगरीज. मी आता इथं सांगतोय तुम्हाला की तुमचे जे प्रश्न आले, ह्या टाईपच्या ज्या ऑपॉर्च्युनिटीज येतात ह्या इन्स्पायरा नावाच्या वेबसाईटवरती येतात, जी ही युनायटेड नेशनची वेबसाईट आहे, inspira.org.in. याच्यामध्ये तुम्ही जाता, लॉग इन, न्यू युजर असेल, तुम्ही बघत असाल, न्यू युजर असेल तर त्या ठिकाणी तुम्ही जाऊन तुमच्या सगळ्या फील्ड ओपन केल्यानंतर, तुम्ही भरल्यानंतर तुमच्या नावाचा स्वतःचा कोड, पासवर्ड, युजर आयडी आणि पासवर्ड तयार होतो. आणि ते तुम्ही नंतर पुढच्या वेळेस तुम्ही जाऊन तुमचं प्रोफाईल, फोटो, अनुभव, फॅमिली डिटेल, बँक सगळं त्याच्यामध्ये ऍड करतो आपण. तर इथं जे आहे दॅट यू कॅन सी. कमिंग टू द पॉइंट, मी तुम्हाला काही दुसऱ्या वेबसाईट दाखवतो जेणेकरून तुम्हाला हे कळेल. मी हे शेअरिंग स्टॉप करून मी दुसरी शेअरिंग हे करतो, जेणेकरून तुम्हाला हे तुम्हाला कळेल इथे कळेल. आय होप तुम्हाला हे बोरिंग होत नसेल आणि यू आर लर्निंग सम, यू आर enjoying this seminar. सर लिंक चॅटबॉक्सला टाकल्या तरी चालतील, मुलं ओपन करतील सर, काय अडचण नाही त्यांच्यासाठी. ओके, राईट. दॅट एक जस्ट हे करून हे करतो, जस्ट एक ह्या ठिकाणी एक तुम्ही बघाल इकडे, ही एक ओपन IGO नावाची वेबसाईट आहे. खूप सुंदर वेबसाईट आहे. आणि ह्या ठिकाणी तुम्ही बघत असाल, नॉर्मली हे मलाही खूप वर्षानंतर ही वेबसाईट कळली. ह्या ठिकाणी तुम्हाला जेव्हा तुम्ही ओपन कराल, इथं बघाल तुम्ही हू वी आर, जॉईन अस. इथं वर्ल्ड बँकेमध्ये तुम्ही बघाल वर्ल्ड बँकचा यंग प्रोफेशनल प्रोग्राम, त्याच्यामध्ये प्रिपरेशन कसं करायचं, मिनिमम रिक्वायरमेंट काय आहे, वर्ल्ड बँक इंटर्नशिप काय आहे, ह्या गोष्टी तुम्हाला इथे कळायला लागतात. ह्या गोष्टीनंतर तुम्हाला UN इंटर्नशिप, UN जॉब्स, UN सिस्टीम मध्ये काय काय आहे, जॉब ऑपॉर्च्युनिटीज आहेत, ते ह्या गोष्टी तुम्हाला इथे कळतात. तर कमिंग टू द, आता तुम्हाला एक गोष्ट कळली असेल, तुम्ही इथे जा, तुम्हाला जर पुन्हा डाऊट आल्या
ते आपण याच्यावर बोलू, कारण दिस इज अ टुडेज जस्ट काइंड ऑफ मी तुम्हाला जस्ट एक माहिती देतो, जेणेकरून पुढच्या वेळेस याच्यावर आपण जे डिटेल मी तुम्हाला डिटेल सांगेन कुठे चुका होतात, काय होतात. कारण नाव दिस इज अ ओनली आवर डिटेलिंग गोइंग ऑन आवर ओन काइंड ऑफ जस्ट एक ओव्हरलुक देतोय. याच्यानंतरच्या जेव्हा सिरीज होती प्रत्येक करिअरमध्ये त्यावरती आपण बघूया. आता जस्ट एक काही थोडा वेळ राहिलाय, जस्ट आपला टाइम, तर मी एक प्रश्न घेतो थोडे आणि मग इथेच आपण थांबून जाऊया. एक प्रश्न आहे, परदेशात शिक्षण घेणं आणि भारतात राहूनच आंतरराष्ट्रीय करिअर करणे या दोघात फरक काय? एक ह्या ठिकाणी एक सुंदर प्रश्न आहे. एक बेसिकली काय, जेव्हा तुम्ही परदेशात जाता तेव्हा 15-20 लाख 25 लाख रुपये घालता, त्याच्यामुळे तुम्हाला स्वतः जास्त थोडा कॉन्फिडन्स येतो. आणि महत्वाचा मुद्दा हे आहे की परदेशामध्ये राहिल्यानंतर तुमचे लिंक चांगले होतात, तुम्हाला बराचसा एक वर्ल्ड एक्सपोजर येतो. दॅट इज युअर बेनिफिट व्हेन यू स्टडी इन द USA ऑर युरोप किंवा कुठेही बाकीच्या याच्यामध्ये. आता चायना आणि ऑस्ट्रेलिया सुद्धा ओपन अप झालेला आहे, तर यू गेट अन एक्सपोजर की बऱ्याचशा वर्ल्ड वाईड तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी कळायला लागतात. तर दॅट इज अवर बेनिफिट. आणि भारतात राहून आंतरराष्ट्रीय करिअर करणं हे सुद्धा करू शकतात. आणि जसं आपण आता करतोय, जर तुम्ही भारतात राहताय आणि तुम्हाला इथंच राहून करिअर करायचं, तर जस्ट द थिंग विच आय एम शेअरिंग विथ यू, दॅट कॅन बी अ माइल स्टोन, दॅट इज अ स्टेपिंग स्टोन. हा एक तुम्ही मार्ग करू शकता. बोथ आर थिंग, पण डेफिनेटली तुम्ही जाताय. आता तुम्ही म्हटलं मी आता पाण्यात पोहतो आणि तुम्ही डायरेक्ट पाण्यात पडता, हा दोन्हीतला फरक. इट्स अ गुड काइंड ऑफ थिंग. येस. नंतरचा एक आहे प्रश्न मिहिरचा भेडेचा, दॅट इज ओके, यू अंडरस्टूड. नोकरीसाठी कोणत्या देशामध्ये स्पर्धा कमी असून संधी अधिक आहेत? आदेशचा प्रश्न आहे. आता युरोपमध्ये एक प्रश्न तयार झालाय आता की युरोपमध्ये आता पॉप्युलेशन कमी होत चालल्यामुळे त्यांना मॅनपॉवर भेटत नाही. तर आता रिसेंटली ऑस्ट्रेलियामध्ये सुद्धा आता ऑपॉर्च्युनिटी वाढत चालल्यात. युरोपमध्ये आता जर्मनीने सुद्धा ओपनिंग सुरू केले, पण दिस आर द काइंड ऑफ स्किल बेस आहे. पण दे आर द नंबर ऑफ ऑपॉर्च्युनिटीज आर युरोपमध्ये जास्त वाढल्यात. आता तुम्ही बघता USA बाबा काय करतो तुम्हाला माहितच आहे, त्यामुळे देर इज नो नीड टू कमेंट ऑन दॅट. बट देर आर द गुड नंबर ऑफ ऑपॉर्च्युनिटीज आता येत आहेत. आपल्या युरोपमध्ये खूप आहेत, जर्मनीमध्ये खूप आहेत. ज्याला कोणाला इमिडिएटली गरज आहे ते यू कॅन मतलब पीपल कॅन अप्लाय. म्हणजे इव्हन यू कॅन टेल टू द, तुम्ही तुमच्या बांधवांना यांना सांगू शकता खूप ऑपॉर्च्युनिटीज आहेत. तुम्ही पुढच्या वेळेस जर प्रश्न आला तर मी तुम्हाला काय काय ऑपॉर्च्युनिटीज कुठे आहेत त्याच्यावर सुद्धा आपण बोलू शकतो. थँक्यू. सेशन इज व्हेरी इंटरेस्टिंग. गुड. बरं वाटलं. दिस आर द काइंड ऑफ ऑपॉर्च्युनिटी. आता आपण आज जे काही एवढं केलेलं आहे त्याच्यामध्ये आपण आज अर्धच बघितले, पुढच्या वेळेस आपण अर्ध बघणार आहोत. नंतर एक शेवटचा प्रश्न आपण घेऊया, एक दोन. व्हॉट आर द प्री रिक्विसाइट to apply for the internship at World Bank? Purva, there is no kind of thing. You can apply after 12th science, 12th class also. You can apply for the graduation also. तर they are the number of म्हणजे तिथे काही प्री कंडिशन असतात, यू कॅन अप्लाय. आणि इंटर्नशिपच्या खूप सुंदर ऑपॉर्च्युनिटीज आहेत. प्लीज सगळ्यांनी अप्लाय करा. बाहेर तुम्ही गावाकडून तुम्ही आहात तरी प्लॅन करा, कारण त्यांना सुद्धा आवडतं की दे विल प्रिफर द कॅन्डिडेट हु हॅव द रुरल बॅकग्राऊंड बट स्टील दे आर ट्राईंग टू कम टू दिल्ली. आणि यू कॅन अप्लाय फॉर द अदर कंट्री. आणि महत्वाचा मुद्दा हा विचार करू नका पैसे नाही. जेव्हा अप्लाय करताना लोक मदत करायला तयार असतात. तुम्ही ग्रुपमध्ये टाकून द्या, कोणीतरी तुम्हाला मदत करेल. बिलीव्ह मी. सगळ्यांना एक गोष्ट लक्षात ठेवा, लोकांना बरंचसं वाटतं की पैसे नाहीत. प्लीज डोक्यातनं काढून टाका. यशवंत सरांना सांगितलं तरी तुमच्यासाठी 2 मिनिटात अरेंज करते, मला गॅरंटी. मदत करणारे खूप आहेत. स्नेहा, व्हेरी इन्फॉर्मेटिव्ह. ओके, व्हेरी गुड. प्रश्न संपलेले आहेत. आज आपण इथं थांबूया. मला सगळ्यांनी असं धमकी देऊन सांगितले 45 मिनिटात संपवून द्यायचं, त्याच्यामुळे मी 45 मिनिटानंतर संपवलेलं आहे. धन्यवाद. थँक्यू ऑल ऑफ यू. खूप खूप धन्यवाद सर. 2 मिनिटं फक्त घेतो मुलांसाठी सर्व, की हे सेशन सुरू आहेत. सरांच्यावर देशातल्या मोठ्या एका डिपार्टमेंटची जबाबदारी आहे. PM ऑफिसशी डायरेक्ट
कनेक्ट असणाऱ्या काही जबाबदाऱ्या सरांच्याकडे असतात, तरी देखील सर वेळ काढत असतात. ही जबाबदारी आपणही ओळखावी आणि जी वेळ आपण दिलेली आहे त्या वेळेमध्ये आपले मॅक्झिमम कॅन्डिडेट कसे उपस्थित राहतील यासाठी प्रयत्न करूया. आणि सर लिखाणाच्या माध्यमातून देखील दर महिन्याला आपल्याला भेटणार आहेत काही गोष्टी, त्यातूनही आपण आपल्यापर्यंत पोहोचवणार आहोत. रामेश्वर, आज थोडंसं आपले आभार ज्याच्याकडे आहेत त्याची जबाबदारी मी घेतोय, त्याची संधी थोडीशी. तर आजच्या या सेशनमध्ये आपल्याला शिंदे सरांनी मार्गदर्शन केलं, ते निश्चितच सातत्यपूर्ण सहकार्याने, फक्त लेक्चर नाही त्यातून पुढच्या बाबी देखील सर सहकार्य करणार आहेत आपल्यासाठी. महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यांमध्ये प्लेसमेंट ड्राईव्ह एक मोठा आपण घेतोय, ज्याच्यामध्ये सर्वांची सगळी कन्सेप्ट आहे की प्रायव्हेट सेक्टरमधल्या कन्सेप्ट प्लेसमेंट देखील आपल्यापर्यंत पोहोचल्या पाहिजेत. म्हणजे परभणीपासून दिल्लीपर्यंत पोहोचण्याचा प्रवास हा सातत्याने तुम्ही लक्षात ठेवायचा मित्रांनो. आणि तिथून पोहोचल्यानंतर मला काय करायचं आहे महाराष्ट्रातल्या मुलांसाठी असा विचार न करता मला काहीतरी करायचं आहे या विचारानं सर आपल्याला वेळ देत आहेत. तर त्यासाठी आपणही सर्वांनी त्या संधीचा भरपूर फायदा घ्यावी विनंती. उपस्थित सगळ्यांचा मनपूर्वक या ठिकाणी आभार मानतो आणि आजचं सेशन इथं संपलं असं जाहीर करतो. धन्यवाद. मला एक सांगायचं होतं, मी माझं इथे मेल टाकतोय मी, कारण बरेचसे प्रश्न माहिती नसतील तर ते ज्यांचे काही प्रश्न असतील काही पर्सनल काही ज्यांना वाटत असेल तर मला मेल करू शकतात. आणि बाकीची माझी वेबसाईट आहे त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही बघू शकता. ज्यांना पुस्तकाचं काही जे कोणी खरेदी करू शकत नाही ते पुस्तक अवेलेबल आहे ऑनलाईन. थँक्यू शितोळे साहेब. चल बाय, गुड डे.